पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी अजित पवारांना थेट इशारा दिलाय। अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणीच दमानिया यांनी केली आहे। तर पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करा, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानीला अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे। पाहूयात की अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा। अंजलीताई, आपण तातडीने 24 तासाच्या आत कोर्टामध्ये दाखल करावे। FIR मध्ये पार्थ पवारचं नाव घालून त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं अशी माझी मागणी। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी अजित पवारांना थेट इशारा दिलाय। अजित पवारांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यासाठी दमानिया यांनी 24 तासांचा अल्टिमेटम दिलाय। देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा। राजीनामा न घेतल्यास दिल्लीत अमित शहांची भेट घेणार असल्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय। की अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतेय। त्यांना वॉर्निंग देतेय की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल। अजित पवारांचा राजीनामा घ्या, नाहीतर मी अमित शहा यांना भेटेन। तर काय बोलले मला माहिती। अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादीकडनं देखील पलटवार करण्यात आलाय। अंजली दमानिया यांनी 24 तासात राजीनामा मागितला, तसं 24 तासात कोर्टात पुरावे द्यावेत असं प्रतिआव्हान रुपाली ठोंबरे यांनी दिलंय। अंजली दमानिया ताई, आपण 24 तासाच्या आत मागणी करत आहात की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी राजीनामा द्यावा। अंजलीताई, 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 तुम्ही जो 24 तासामध्ये कथाकथित जे काही तुमच्याकडे काही पेपर्स आहेत अशानुसार मागणी करत आहात, तर माझं तुम्हाला सांगणं आहे की अंजलीताई, आपण तातडीने 24 तासाच्या आत कोर्टामध्ये दाखल करावे। रुपाली ठोंबरे पाटील आणि आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया बघितली आणि बघून एवढंच म्हणावंसं वाटतं की पक्षाच्या प्रवक्त्यांकडनं दुसरी काहीच अपेक्षा करू शकत नाहीत। पण तुम्ही एक नागरिक म्हणून हे खरंच पेपर्स बघा, तुम्हाला खरं खोटं कळेल आणि त्यानंतर जे बोलायचं ते तुमचं तुम्ही ठरवा। पण आत्ताच्या घटकेला हे ओपन अँड शट आहे की ही सरकारी जमीन होती जी डापण्याचा प्रयत्न मीडिया एंटरप्राइजेसने केलाय। पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटलांना ताब्यात घ्यावं, तसंच पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी देखील पार्थ पवार, तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्या अटकेची मागणी केली आहे। शीतल तेजवानीला तात्काळ ताब्यात घ्यावं, दिग्विजयला ज्याचं नाव आता FIR मध्ये त्याला तात्काळ ताब्यात घ्यावं, FIR मध्ये पार्थ पवारचं नाव घालून त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं अशी माझी मागणी। उलटा चोर कोतवाल को डाटे असं याच्यात म्हणता येईल। चोरी करायची आणि कोतवालालाच रागवायचं। खरं तर अतिशय आत्ता पण अटक करायला पाहिजे होतं त्यांना। चौकशीचा फार्स कशाला जेलमध्ये तुरुंगात टाकायला पाहिजे होतं त्यांना। शीतल तेजवानी असेल, पार्थ पवार असेल, तो कोण दुसरा पाटील असेल, यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं। अमेडिया कंपनीना डेटा सेंटरसाठी 98 लाखांची गुंतवणूक दाखवून LOI मागितल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। तर दमानिया यांनी त्यांच्याकडे असलेली कागदपत्र खारगे समितीकडे द्यावीत असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केलंय। लँडला डॅश, बिल्डिंगला डॅश आणि एकूण आमची इन्व्हेस्टमेंट ही 98 लाखाची होणार आहे। फक्त 98 लाखाची इन्व्हेस्टमेंट आम्ही करणार आहे आणि त्याच्यात आम्ही डेटा सेंटर उभारणार आहे। त्याच्यासाठी LOI द्या अशी मागणी अमेडियातर्फे केली गेली आहे। म्हणजे LOI मागून स्टॅम्प ड्युटी वेवर घेऊन ती जमीन घेतली गेली आहे हे म्हणणं साफ खोटच नाही, हा एक आणि मोठा फ्रॉड आहे। की LOI मध्ये फ्रॉड आहे, LOI मध्ये कधीच जमीन घ्यायची नव्हती, ती केवळ
लीजवर घेऊन त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी माफ करायची, अशा प्रकारचे अनेक त्यांनी आरोप केले. माझी त्यांना विनंती आहे की हे सगळे आरोप त्यांनी आपल्या कागदपत्रांसह जी ॲडिशनल CS विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमलेली आहे, ह्याला हे सगळे पुरावे त्यांनी जाऊन द्यावेत. पुण्यातील जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण झी 24 तासनं महाराष्ट्रासमोर आणलं. दरम्यान यानंतर राज्यात चांगलंच राजकारण तापलं. याच प्रकरणावरनं अंजली दमानी यांनी अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिलाय. मात्र फडणवीसांनी दमानी यांनी केलेल्या मागणीवर बोलणं टाळल्यानं दमानी आता अमित शहांकडे जाणार का याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.